मराठवाड्यामध्ये यावर्षी दुष्काळाचं सावट निर्माण झाल्याचं चित्र सध्या बघायला मिळतंय। एकंदरीत मराठवाड्याच्या जून महिन्यात पावसाने समाधानकारक पाऊस व्हायला पाहिजे होता, मात्र यावर्षी तो झालेला नाही। त्याचबरोबर जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये थोडाफार पाऊस झाला आणि त्यावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या। आपण सध्या जर बघायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यातली जी जीवनवाहिनी आहे कयाधू नदी, या समगा शिवारामधील ही पूल आहे। या ठिकाणची जर स्थिती बघितली तर संपूर्ण या नदीवर संपूर्ण कोरडी पडल्याचं या ठिकाणी बघायला मिळतंय। थोडं थोडं पाणी या ठिकाणी उपलब्ध आहे, मात्र दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी जो पाणी असायला पाहिजे त्या प्रमाणात या ठिकाणी पाणी सध्या दिसत नाहीये। शेतकऱ्यांच्या पिकांना देखील आता पावसाची मोठी प्रतीक्षा लागलेली आहे। मराठवाड्यात सध्या जुलै महिन्याच्या सुरुवातीला जो पाऊस झाला त्यावर शेतकऱ्यांनी पेरणी केली आणि आता सध्या जे कोवळं पीक आहे ते देखील आता पाऊस आठ दिवसापासून नसल्यामुळे सध्या कोमेजत आहे। आणि अशीच जर स्थिती राहिली तर शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावं लागणार आहे आणि शेतकरी परत कर्जबाजारी होतो की काय याची चिंता देखील आता सतावत आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर यावर्षी जिल्ह्यामध्ये 87% एवढी पेरणी झालेली आहे आणि त्याचबरोबर 3,10,000 हेक्टरवर ही पेरणी झाल्याचं कृषी विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। आता जर पाऊस नाही पडला तर शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावं लागणार आहे। गजानन पवार, LS मराठी, हिंगोली।